हेलो डियर स्टूडेंट्स. सो आज आपण स्टार्ट करत आहोत आपला थर्ड चॅप्टर, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. या आधी आपण लाईफ प्रोसेसेस बद्दल शिकलेलो आहेत. एनर्जी प्रोडक्शन सुद्धा बघितलं आणि सेल डिव्हिजन पण बघितले. सो लाईफ प्रोसेस म्हणजेच नेमकं काय? ऍक्टिव्हिटीज परफॉर्म बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. म्हणजेच जिवंत राहण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्या प्रोसेसेस करतात तर त्या प्रोसेसेसला किंवा ऍक्टिव्हिटीला आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो. लाईफ साठी नेसेसरी त्यालाच आपण म्हणणार लाईफ प्रोसेसेस. अशा कोणत्या लाईफ प्रोसेस आहेत तर ते तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण एका न्यू लाईफ प्रोसेस बद्दल शिकणार आहोत. ओके, त्याआधी आपण काही क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला, त्याचे एकदा रिकॉल करून घेऊ. लास्ट चॅप्टर मध्ये आपण जे पण कन्सेप्ट शिकलो त्या बेसिसवरच हे क्वेश्चन आहेत. सो आपण एक क्विक रिकॅप करू. फर्स्ट क्वेश्चन काय? Which are the important life processes in living organism? So living organism मध्ये important life processes कोणत्या कोणत्या आहेत? मग एक तर ब्रीदिंग, आपल्याला जिवंत राहण्यासाठी अलाइव्ह राहण्यासाठी काय नेसेसरी आहे? श्वास घेणं, ब्रीथ करणं. सो ब्रीदिंग त्यालाच आपण रेस्पिरेशन म्हणतो. त्यानंतर आपण जिवंत राहण्यासाठी फूड खातो, त्याला डायजेस्ट कोण करते तर प्रोसेस डायजेशन. सो डायजेशन इम्पॉर्टंट आहे. देन आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतात? वेस्ट मटेरियल तयार होतात, त्याला आपली बॉडी काय करते? बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करते, त्यालाच आपण म्हणतो एक्सक्रीशन. सो अशा काही लाईफ प्रोसेसेस आहेत ज्या आपल्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहेत. डायजेशन, न्यूट्रिशन, एक्सक्रीशन, देन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, सर्क्युलेशन एक्सेट्रा. सेकंड क्वेश्चन, विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय द बॉडी? सो हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की आपल्या बॉडीला वर्क करण्यासाठी कशाची गरज असते? राईट, एनर्जीची. आणि ही एनर्जी आपल्या बॉडीला कशी मिळते? सो आपण जो फूड खातो दॅट इज डायजेशन, आणि जो आपण ऑक्सिजन घेतो दॅट इज रेस्पिरेशन, यांच्या थ्रू. आणि तसंच यामध्ये इम्पॉर्टंट असते सर्क्युलेशन, कारण सर्क्युलेशनच्या थ्रू हे जे फूड आणि ऑक्सिजन आहे ते आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेल पर्यंत पोहोचते. सो रेस्पिरेशन, digestion and circulation, all these are essential for the production of energy. Then which are the main types of cell division and what are the differences? So cell division चे कोणते टाइप्स आहेत? सर्वात आधी तर सेल डिव्हिजन म्हणजेच काय काय शिकलेलो आहे आपण? सेल डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. आधीच असलेल्या सेल पासून न्यू सेल्स तयार होतात, त्यालाच आपण काय म्हणतो? सेल डिव्हिजन. किती टाइप्स असतात? 2. कोणकोणते? मायटोसिस, मिओसिस. ओके, डिफरन्सेस काय आहेत? मायटोसिस आपल्या बॉडीच्या सोमॅटिक सेल्स मध्ये होते, मिओसिस आपल्या बॉडीच्या जर्म सेल्स मध्ये होते. आणि मायटोसिस मध्ये 2 डॉटर सेल्स तयार होतात, मिओसिस मध्ये 4 होतात. असे बरेच डिफरन्स आहेत, त्यामध्ये आपण इथे टाइम घालवणार नाही कारण आपण आधीच हे सर्व शिकलेलो आहोत. तुम्ही वाटलं तर एकदा परत व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन? सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोझोमचा काय रोल आहे? सो काय रोल आहे स्टुडंट्स? तर आपल्या बॉडीमध्ये जो डीएनए आहे, प्रत्येक सेलमध्ये डीएनए असतो, आणि जेव्हा न्यू सेल्स तयार होतात तेव्हा हा जो डीएनए आहे तो न्यू सेलमध्ये कॉपी केला जातो. मग या डीएनए ला इक्वली कॉपी करण्याचं काम, डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम कोणाच्या हेल्पने होते? क्रोमोझोम्सच्या. सो क्रोमोझोम हेल्प इन द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ डीएनए in the new daughter cells. Okay, so that's all about the recall question. Now we will learn about a new life process. या चॅप्टर मध्ये आपल्याला ज्या नवीन एका लाईफ प्रोसेस बद्दल शिकायचे ते बघू. बघा, या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला बेसिकली काय सांगितलंय की तुम्ही वी हॅव स्टडीड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लास. आपण आधीच प्रिव्हियस क्लासेस मध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस शिकलेलो आहेत. कोणकोणत्या? दॅट इज न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन, रिस्पॉन्स. हे सर्व तुम्ही 8, 9 आणि 10th म्हणजे लास्ट चॅप्टर मध्ये सुद्धा शिकलेले आहात. बट या सर्वांच्या शिवाय आपल्या बॉडीमध्ये अजून एक लाईफ प्रोसेस होत असते. एक्सेट्रा आर इसेन्शियल टू इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. या सगळ्या लाईफ प्रोसेस आपल्यासाठी आपल्याला जिवंत राहण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. बिसाइड दीज लाईफ प्रोसेसेस one more life process occurs in living organism and it is reproduction. तर रेस्पिरेशन, डायजेशन, एक्सक्रीशन, न्यूट्रिशन या सर्व लाईफ प्रोसेसेस शिवाय आपल्या बॉडीमध्ये
अजून एक लाईफ प्रोसेस होत असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. ओके, बट आता या रिप्रोडक्शनचं बघा, या आधी आपण बघितलेल्या लाईफ प्रोसेस अलाइव्ह राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आपल्याला नेसेसरी आहे. आपण डायजेशन केलं नाही, जिवंत राहू शकत नाही. आपण रेस्पिरेशन केलं नाही, जिवंत राहणार नाही. कंट्रोल कोऑर्डिनेशन नसेल, जिवंत राहणार नाही. न्यूट्रिशन शिवाय जिवंत राहणार नाही. बट आता ही अशी एक लाईफ प्रोसेस आहे रिप्रोडक्शन, जी आपल्याला जिवंत राहण्यासाठी नेसेसरी नाही. मग कशासाठी पाहिजे, मग काय इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला बघायचे. ओके, बघा, हाऊएव्हर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह, but it helps to maintain the continuity of species of that organism. रिप्रोडक्शन एखाद्या ऑर्गॅनिझमला अलाइव्ह राहण्यासाठी हेल्प करत नाही, बट ती कशासाठी इम्पॉर्टंट आहे, टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. कोणत्याही ऑर्गॅनिझमला आपल्या स्पीसीजला, आपल्या जनरेशन्सला मेंटेन करायचं असेल तर त्यासाठी रिप्रोडक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि म्हणून हे एक लाईफ प्रोसेसच मानल्या जाते. ओके, कारण जर ह्युमन्समध्ये, फॉर एक्झाम्पल ह्युमन्समध्ये रिप्रोडक्शन झालं नाही, जर ह्युमन्समध्ये न्यू बेबीज फॉर्म झाले नाही, तर काय होईल, नवीन जनरेशन तयार होणार नाही. आणि नवीन जनरेशन जर तयार झाल्या नाही तर एक दिवस असा येईल की आपले जे ह्युमन स्पीसीज आहे ती अर्थवर राहणार नाही, ती काय होऊन जाईल, पेरिश होऊन जाईल. जसं तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकले होते की डायरेक्ट काही स्पीसीज आज आपल्याला बघायलाच मिळत नाहीत, त्या निघून गेल्या, डिसअपियर झाल्या. तर तसंच जर ऑर्गॅनिझमने रिप्रोडक्शन केलं नाही तर त्यांच्या ज्या स्पीसीज आहेत, त्यांच्या जे जनरेशन आहे ते तयार होणार नाही, आणि एक दिवस असा येईल की त्यांचे जे स्पीसीज आहे तर त्या डिसअपियर होऊन जातील. दॅट इज वाय रिप्रोडक्शन इज इम्पॉर्टंट. हा जो वर्ड आहे टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ स्पीसीज, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कधी कधी एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह येते की इम्पॉर्टन्स ऑफ रिप्रोडक्शन. सो इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ स्पीसीज ऑफ एनी ऑर्गॅनिझम. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता नेक्स्ट बघू. बघा, इथे तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत काही ऑब्झर्व करण्यासाठी, आणि तुम्हाला विचारलं की कोणत्या प्रोसेसेस या डायग्राम मध्ये होत आहेत. तर बघा काय काय होते. सर्वात पहिली डायग्राम, यामध्ये काय चालू आहे, तर या डायग्राम मध्ये एक प्लांट दाखवलेला आहे आपल्याला, आणि एका प्लांट पासून एक न्यू प्लांट फॉर्म होत आहे, बरोबर, न्यू प्लांट बॉर्न होत आहे. त्यानंतर या डायग्राम मध्ये जी हेन आहे तर तिने अंड दिलेलं आहे, कोंबडीने अंड दिले. आता हे जे एग आहे तर या एग मधून काय होणार, जी हेनची जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन, तर ती येणार, म्हणजे चिकन तयार होणार, बरोबर, रिप्रोडक्शन. त्यानंतर इथे सीड दिलंय, आणि सीड काय होते, जर्मिनेशन. सीड मध्ये जर्मिनेशन होत आहे, म्हणजेच काय, या सीड मधून एक नवीन प्लांट तयार होत आहे. आणि लास्ट डायग्राम मध्ये काय, एक सेल आहे, पॅरेंट सेल. ही तर तुमच्या ओळखीचीच डायग्राम आहे, राईट. ही पॅरेंट सेल आहे आणि पॅरेंट सेलचं डिव्हिजन झालेलं आहे न्यू डॉटर सेल्स मध्ये. म्हणजे बघा, या सर्व डायग्राम मध्ये न्यू लाईफ फॉर्म होत आहे, नेक्स्ट जनरेशन फॉर्म होत आहे, आणि यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्शन. ओके, देन बघा, आता तुम्हाला रिप्रोडक्शनची एक डेफिनेशन दिलेली आहे, ती आपण एकदा बघू. बघा काय, फॉर्मेशन, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज by earlier existing organism. Okay, what is reproduction? Formation of new organism of same species by earlier existing organism.
जेव्हा एखाद्या आधीच एक्झिस्ट असलेल्या ऑर्गॅनिझम पासून, अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, आधीच असलेल्या ऑर्गॅनिझम पासून एखादा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, त्यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्शन. आता बघा, जसं की इथे आपण बघितलं होतं, ही कोंबडी आहे, अर्लियर आधीच एक्झिस्ट करते, आणि या कोंबडीपासून हे जेव्हा एग कंप्लीट होईल, मॅच्युअर होईल, तर त्यानंतर त्यामधून काय होणार, कोंबडीचं पिल्लू येणार, चिकन येणार. तर ही जी कोंबडी आहे, तर ही एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम आहे, आणि हे तिचा न्यू जनरेशन फॉर्म होत आहे, न्यू ऑर्गॅनिझम तयार होत आहे. तर ही जी प्रोसेस आहे, यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्शन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज, सेम स्पीसीजचा. जसं कोंबडी आहे, कोंबडीनं अंडी दिल्यावर काय होणार, कोंबडीचंच पिल्लू होईल ना, का दुसरं कोणाचं पिल्लू येणार नाही. एखाद्या कुत्र्यापासून कुत्र्याचंच पिल्लू जन्माला येणार. त्याला आपण म्हणतो सेम स्पीसीजचं ऑर्गॅनिझम तयार होते बाय अर्लियर एक्झिस्टिंग वन. इट इज कॉल्ड रिप्रोडक्शन. ओके, समजलं. त्यानंतर बघा आता नेक्स्ट काय दिलंय आपल्याला. बघा, त्यानंतर सेमच पॉइंट दिलेले आपण आता बघितले ते. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन इट इज ऑल्सो वन ऑफ व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ इच स्पीसीज. हे तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलात की रिप्रोडक्शन जे आहे, रिप्रोडक्शन इव्हॉल्युशन साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे, कारण वेगवेगळे ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन मधूनच तयार झालेले आहेत, इव्हॉल्युशन झालेले आहेत. आणि त्यानंतर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय 2 मेथड्स. आता ह्या मेथड्स आपल्याला बघायचे. आधी तुम्हाला रिप्रोडक्शन म्हणजे काय समजलं का, नवीन ऑर्गॅनिझम प्री एक्झिस्टिंग पासून तयार होणं. ओके, तर आता हे जे रिप्रोडक्शन आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळं होत असते. ओके, जसं की एखादा अमिबा असेल तर त्यामध्ये रिप्रोडक्शन वेगळ्या टाईपने होणार, आणि एखादी हेन असेल तिच्यामध्ये वेगळ्या टाईपने होणार, ह्युमन्स मध्ये वेगळं होणार. कारण प्रत्येक ऑर्गॅनिझमची बॉडी ऑर्गनायझेशन वेगळी वेगळी आहे, त्यांच्या प्रोसेसेस वेगळ्या वेगळ्या आहेत. सो रिप्रोडक्शन सुद्धा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये डिफरंट टाइप्सने होते. मेनली आपण म्हणू शकतो 2 टाइप्स मध्ये होते. कोणकोणते आहेत? सो असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. याबद्दल आता आपण बघू.